तिथे टाइम चालू केला जाईल. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं टाकणं बंधनकारक राहील, याची मात्र नोंद घ्या. कारण वेळ आज 6 सामने असून देखील 5:17 झालेत. 6व्या सामन्याला आता फक्त सुरुवात होते, त्यामुळे विनंती असेल वेळ वाचवणं बंधनकारक राहील. करून विशाल जाधव हे उपस्थित आहेत, त्यांच्या जोडीला मनोज भालके आहेत. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. पहिला बॉल कुणालचा, फुल टॉच, वेस्ट ऑफ हाईट, इट्स बीमर. चेंडू हवेत, एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला, पाहता पाहता 3 धावा. 9+4 अशा 4 धावा येतील. संघाचं अकाउंट ओपन होताना आपल्याला पाहायला मिळतं. स्ट्रायकर एंडवर गणेश आहेत. सुवर्ण संधी आहे गणेशला. फ्री हिट, ते कामगिरी कशा प्रकारे होते. सुवर्ण संधी मिळाली. एखादा खेळाडूला अकाउंट ओपन करण्यासाठी फ्री हिट पेक्षा काय बेटर ऑप्शन असू शकतं, ते ऑप्शन मिळाले गणेशला. त्याची फलंदाजी कशी होते ते पाहायचं आपल्याला. या अगोदरच्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी दिनेशची राहिली. ज्या प्रकारचे दिनेशचे फटके आपल्याला पाहायला मिळाले, याची बॅटिंग ऑर्डर थोडीशी चेंज होऊ शकते नेक्स्ट मॅच मध्ये. गोलंदाज तयार आहेत. फ्री हिट, गणेश ऑन स्ट्राईक. बिग हिट करण्याचा प्रयत्न, तिथे येतील क्षेत्ररक्षक. एक सिंगल या बॉलवर येईल. एका सिंगलच्या मदतीने ओम साई कलमकांडे डावफलकावर धाव संख्या 5. फाइन द बूट. जो जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल, आणि जो संघ जिंकेल त्याने बरोबर रविवारी 2:30 वाजता रिपोर्टिंग करणं देखील गरजेचं राहील 25 तारखेला. याची देखील नोंद घ्या. गोलंदाज तयार आहेत. कुणालचा बॉल, पंचांचा मात्रावांतरचा इशारा. वाईट बॉल, वाईटच्या रूपाने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 6. धापलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतोय 6. कुणाल गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. स्ट्रायकर एंडवर बॅटर सागर. इथे टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा लाईन लेंथ खराब आहेत. रवी सर यांचा अवंतरचा इशारा. वाईट बॉल. वाईट बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 7 या धावपलकावर. चेंडू धापलकावर धावसंख्या 7. स्ट्रायकर एंडवर बॅटर सागर. इथे बॅटचे बिग विकेट डाऊन, बिग फिश इन कॉट. सागर कापडी च्या खेळीचा अंत. फलंदाज बाद. खेळीचा अंत. बिग विकेट डाऊन. न्यू बॅटर मैदानाच्या आत. दीपक इन ॲट नंबर 3. मोठी विकेट प्राप्त करत असताना गोलंदाज कुणाल. कॅप्टन दौलतने चांगला झेल पकडला. यासाठी दौलतची ओळख, चांगला झेल त्याने कलेक्ट केला. मेन मॅच मध्ये पकडलेला सुंदर झेल सो मात्र पाहायला मिळाला. जशी विकेट आली तसंच मात्र तुळशीदास भांडे यांच्या चेहऱ्यावर देखील स्माइल पाहायला मिळाली. भरपूर मोठी विकेट होती, कॅरी झाली. सागर बाद होतात. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपक. ऍक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. बॅटचा टॉप एज लागला आणि दौलतने कोणत्या प्रकारची चुकी केली नाही. तदनंतर सेलिब्रेशन पाहायला मिळालं दौलत यांच्याकडून. सेवन ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1. दीपक आलेत आता मैदानाच्या आत. पॉवर प्लेचं एकमेव षटक, त्याचा फायदा घेतला जाईल का. नो बॉल, त्यावर 3 धावा. सुरुवात चांगली झाली कलमकांडेसाठी.
परंतु कमबॅक करण्यासाठी जाणली जाते टीम देवगाव आणि ते सध्याच्या घडीला घडतं. कुणाल गोलंदाजी ट्रॅकवर फुल टॉस वेस्ट ऑफ हाईट इज भीमर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नो बॉल +2. 3 धावे येतील या बॉलवर. मला वाटतं क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम देखील आता DRH ची मागणी करू शकेल. काय घडतंय ते पाहायचं आपल्याला आणि DRH ची मागणीच केली आहे. तिसऱ्या पंचांची मदत. तुम्ही जागेवर बसा दोन्ही 12वे नाही तर दोघांना 8-8 धावांची पेनल्टी दिली जाईल. इट्स वेस्ट ऑफ हाईट भीमर नो +2. सध्याच्या घडीला ऑन स्क्रीन देखील आपण पाहू शकता वेस्ट ऑफ हाईट. दीपक यांनी त्यांचं अकाउंट खोललंय. 2 या धावसंख्येने धावफलकावर धावसंख्या वाढेल. सध्याच्या घडीला आपण पाहतात वेस्ट ऑफ हाईट. 2 चेंडू गोलंदाजाने हाताळले असतील तर बंद केलं जाईल. आणि या स्पर्धेचा नियम आहे तसं जर इंटरनॅशनल नियम पाहिलं जर शरीरावर 2 नो बॉल असतील तर बंद केला जातो. परंतु या स्पर्धेमध्ये आपण नियम ठेवला 2 जर भीमर हाताळत असेल गोलंदाज तर डायरेक्टली त्याला बंद केलं जाईल. प्रेक्षक वर्ग देखील चाणाक्ष आहेत. आमचे आयोजक संयोजक सर्वच चाणाक्ष आहेत. त्यांनी आमच्यापर्यंत सूचना केली की 2 भीमर झालेले आहेत. इथे गोलंदाजाला आता बंद केलं जाईल आणि 10 धावा ज्या मात्र खर्च केलेल्या आहेत. फिट असेल गोलंदाजी मार्कवर आलेत विशाल. 1 विकेट मिळवून दिली कुणालने परंतु 2 भीमर त्याने हाताळलेत. कामगिरी कशी होते ते पाहायचं आपल्याला. 10 ऑन द बोर्ड ओम साई कलम खांडे. दीपक सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर आहेत. नॉन स्ट्रायकर एंडवर बॅटर सध्याच्या घडीला गणेश याला आपण पाहतो. कुणालला बदलून आता विशालला गोलंदाजी ट्रॅकवर आणलं. 3 बॉल टाकायचे विशालला देखील आणि हे महत्वाचे राहतील या मॅचच्या दृष्टिकोनातून. फ्री हिट स्ट्रायकर एंडवर बॅटर दीपक. फुल टॉस फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. 1 सिंगल या बॉलवरील. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल आता 1 और 11. 11 धावा धावफलकावर. स्ट्रायकर इनवर गणेश. 11 धावा आहेत. 4 षटकांची लढत आहे. महत्वाची लढत. जो जिंकणार तो भगवा चषक बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. 11 ऑन द बोर्ड. विशाल आहेत गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला. ओहो स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन. चेंडू डॉट चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. वेल बोल्ड चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला विशाल कडून होताना पाहायला मिळते. धावफलकाचा विचार केला धावफलकावर धावसंख्या 11. दबाव स्पष्ट जाणवतं. ते दोन्ही टीम सध्याच्या घडीला लढतात. शेवटचा बॉल या षटकातील. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा. ऑनलाईन व्ह्यूअर्स देखील आमच्या बरोबर जोडले. सर्वांचेच भगवा चषक या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. विशाल. विशालचा बॉल गणेशच्या बॅट मधून बॅटने फटका खेळला. क्षेत्ररक्षक दूर वरती आहेत. गणेश कापडीच्या बॅट मधून चपराक. 4 रन. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या 15. स्पर्धेचे नियोजन आयोजन त्यांच्या जोडीला कमलाकर गीते आहेत. दत्ता शेट गीते आहेत. त्यांचे संपूर्णच ग्रामस्थ उपस्थित आहेत. मयंक देखील उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. क्रीडा स्पर्धेचा दर्जेदार सोहळा आपण पाहतात. 4थ्या दिवसामध्ये क्रीडा स्पर्धा. आधी टोले आलेत आता गोलंदाजी ट्रॅकवर. 2-2 षटक दोन्ही खेळवली जातील. 4 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळते. दीपक कापडी सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर आहेत. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर. आधी थोडंसं फास्ट खेळा कारण सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करायची हे तितकंच महत्वाचं.
गोलंदाज तयार आहेत. आधीचा पहिलाच बॉल बिग हिट केला, उंच फटका, लांबी मिळालेली नाहीये. कुणाल राव डाऊन द बॉल, चांगला झेल टिपलाय कुणालने. फलंदाज दीपक बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले संकेत कापडी. इलॅट नंबर 4 चौथ्या क्रमांकावर मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. पंधरा धावा. आधी गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहेत. बॅटर मैदानामध्ये संकेत दाखल. आणि पहिल्या चेंडूवर दांडी 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 गुल. फलंदाज बाद. अजून एक धक्का. चेतन, चला लवकरात लवकर. बॅटर मैदानाच्या आत. मागील सामन्याचा हिरो या सामन्यामध्ये सबसेल 0 ठरतोय. पहिल्याच बॉलवर आधीने त्याला तंबूच्या आश्रयाला धाडलं. ही ताकद राहिली आधीची. चांगला चेंडू त्याने टाकलं. व्हेरी गुड बॉलिंग. चेतन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. 15 या धावसंख्येवर लागलेला धक्का. एकच वर दाखवतो तिथं. इकडे का नाही येत? नो इंटरनेट सर. ठेवून जाव्या मैदानाच्या आत. ऑन हॅट्रिक. फुल टॉस बॉल. चांगला फटका तिथे क्षेत्ररक्षक. ऋषिकेश टोले उर्फ नाचा याचं क्षेत्ररक्षण अप्रतिम होताना पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 16 या धावसंख्यावर. 16 रन, 16 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. आधी टोले. हा चेंडू हलक्यातनं खेळलाय गणेशने. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जाईल का? पुन्हा एकदा ऋषी आलेत. क्षेत्ररक्षण चांगले ऋषीचं, परंतु 2 धावा नाही रोखू शकणार. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 18 या धावफलकावर. 18 रन ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावर आहेत. कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचंय. तुळशीदासजी भांडे प्रस्तुत हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. देवगाव टायगर्स. विविध तालुक्यामध्ये, विविध जिल्ह्यांमध्ये अनेक वेळा यंदाच्या हंगामामध्ये या संघाला खेळताना आपण पाहिलं. असे असणारे ओनर आहेत या संघाचे. गोलंदाज आधी 6 चेंडू सुंदर राहिला. हलक्यातने चेंडू ढकलला. एक सिंगल. याही बॉलवर येईल. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल आता 19 या धावफलकावर. 19 रन ऑन द बोर्ड. ऑन बोर्ड नेहमीच दबाव देखील बनताना आपण पाहतो. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग करण्याचा निर्णय पहिले 2 बिमर पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाले, परंतु महत्वाची गोल्डन विकेट कुणालने मिळवून दिली. सागरला बाद केलं, तर नंतर दीपक देखील बाद झालेत. 3 विकेट संकेतची विकेट देखील कॅरी करत असताना आधी पाहायला मिळाले. 2 विकेट या षटकामध्ये त्यांनी मिळवल्यात. गुड बॉलिंग. फक्त धावा 4. फुलटॉस. चांगला फटका तिथे खेळलाय. क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू सीमा पार. खणखणीत चौकार. 4 रन.
चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल आता 23 या धावफलकावर. 23. थँक्यू. ऑन स्क्रीन आमचे आयोजक नियोजक पाहत होतो आपण, तो लगेचच आमचे ऑपरेटरचं कौतुक करायला पाहिजे. एका झटक्यामध्ये चित्र पालटलं. म्हणजे ही ताकद राहिली रोहित रॉयची. डबल कव्हर 23. 23 धावा. 3-23. 3-23 धावा धावफलकावर. प्रथमेश कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजी करत असताना प्रथमेश पहिलाच बॉल. शॉट शॉट पुल पॉवरफुल. गणेश इज ब्युटिफुल. सिक्सर. षटकार. गणेश कापडीचं कौतुक व्हायला पाहिजे. समालोचन कक्ष एंड कडून ज्यावेळेस गोलंदाजी होती आधी प्रभावित मारा करत होता तर त्याच्या विरुद्ध डिफेंड, परंतु हायवे एंडने गोलंदाजी सुरुवात झाली आणि पहिल्याच बॉलवर बरसला. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. जबरदस्त टोला. धावफलकावर धावसंख्या 29 धावा. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आत. प्रथमेश गोलंदाजी मार्कवर तयार आहे. गणेश कापडे ऑन स्ट्राईक. इथे बॅकफुटला जात फटका दमदार. तिथे आहे क्षेत्ररक्षक. एक टप्पा खा चेंडू सीमा पार. खणखणीत. गणेश कापडी ब्रँडेड चौकार. जबरदस्त फलंदाजी सध्याच्या घडीला होत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावर धावसंख्या वाढेल. या चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचेल आता 33. 33 धावा. ऑन स्क्रीन आपण पाहतायत कुमार गडगेला भरपूर वेळानंतर ते देखील उपस्थित आहेत. धावफलकावर धावसंख्या 33. गोलंदाज तयार आहेत. प्रथमेश फुलटॉस. व्हाट अ शॉट. काय फटका सजवलाय. नो बॉल. त्यावर गणेश कापडीच आक्रमण. सिक्सर. षटकार. सध्याच्या घडीला आपल्या टीमला एका सुस्थितीमध्ये नेत असताना गणेश कापडी. वॉट अ बॅटिंग. फ्री हिटचा बॉल. सध्याच्या घडीला रना धावा बनताना आपण पाहतो. फ्री हिट प्रथमेश. इथे टाकलेला चेंडू लाईन लेंथ पाहावे लागेल. पंचांचा मात्र अंतरचा इशारा. वाईट बॉल. 18 धावा 2 चेंडूत खर्च केला त्या प्रथमेशने. MK बॉयज यांच्याकडून जर अजून एक षटकार खेळत असेल गणेश कापडी तर 500चं कॅश प्राइज. एक जबरदस्त फलंदाजी गणेश कापडीची. प्रत्येक सामन्यामध्ये वेगवेगळा हिरो पाहायला मिळाला. ओम साई कलम खांडेचं. पहिला सामना सागर, दुसऱ्या सामन्यामध्ये संकेत आणि या सामन्यात गणेश कापडी नावाचं वादळ गोंगावतं. फ्री हिट. गोलंदाज तयार. बिग हिट केलाय. चेंडू उंच हवेत. फ्री हिटचा बॉल. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे झालाय. पाहता पाहता 2 धावा या बॉलवर येतील. वेल रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येतात. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 3-43 धावा. संकल्पना भरपूर चांगली होती भगवा चषकाच्या आयोजकांची की मुरबाड तालुक्यातील 4 संघ या स्पर्धेमध्ये खेळले आणि त्यातून 2 संघ आता शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये खेळतात.
3-43 हे समीकरण. अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आणि याच प्रकारची फलंदाजी राहिली तर 65-70 लक्ष देखील सेट करू शकेल कलमखांडे टीम. इथे टाकलेला बॉल व्हाईट बॉल, जो मात्र पाहायला मिळतोय. थकवा जाणवतोय प्रथमेशच्या शरीरावर देखील. या प्रकारचं चित्र सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या दुसऱ्या षटकाचा आपण हायलाइट्स पाहिली तर त्यामध्ये फक्त डिफेन्स करत असताना गणेश कापडे आपल्याला पाहायला मिळालं. परंतु या षटकाची जशी सुरुवात झाली षटकार चौकारांची आतिषबाजी करतोय. वारं थांबलंय आणि त्या वाऱ्याचा पुरेपूर फायदा मैदानाच्या आतमध्ये घेत असताना गणेश कापडी. 3-44 9 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 9 चेंडू जर मैदानामध्ये थांबला तर 70 देखील धावा होऊ शकतील. एक टार्गेट मनामध्ये सेट केले असेल. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला कलमखांडेने. चला 12वा खेळाडू लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. पंचांची देखील खात्री करून घ्या, हे सगळ्यात महत्वाचं. 3 बॉलमध्ये 21 खर्च केलेले आहेत प्रथमेशने. आता प्रथमेश देखील बाहेर येताना पाहायला मिळतील. मला वाटतं थोडेसे इंजर्ड झालेत, क्रॅम्प आलेला त्यांच्या जागेवर. आलेत आता वन ऑफ द स्टायलिश खेळाडू टीम देवगावचा. तो गोलंदाजी ट्रॅकवर तयार आहे. स्ट्रायकर इनवर गणेश आहेत. डाबल धाव संख्या 44 44. 9 बॉल शिल्लक. गणेश कापडी ऑन फायर. 9 बॉल 26 धावा. ओ इथे टाकलेला हा चेंडू. गोलंदाज बदललाय परंतु त्याची लाईन आणि लेंथ बदलत नाहीये. सातत्याने देवगाव संघाला अडचणीत टाकण्यामध्ये गोलंदाज एक्सपर्ट ठरतात सध्याच्या घडीला. बाबूचा अवांतर बॉल. संघाची धावसंख्या वाढेल, लांब पोहोचेल ते आता 45 या धावफलकावर. बाबू तयार आहेत. बाबूचा बॉल बिग हिट केलाय गणेशच्या बाहेरमधून. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. ओट कॉट. चांगला झेल पकडलाय गणेश कापडी. बॅक टू द पॅव्हिलियन. स्क्रीन सध्याच्या घडीला डे नाईट क्रीडा स्पर्धा, नाईट क्रीडा स्पर्धेचं विश्लेषण सध्याच्या घडीला विराज इव्हेंट्स प्रशांतजी शिळके यांचे कामगार आहेत. सध्याच्या घडीला लाईट सध्याच्या घडीला ते लावतायत. त्यांचं देखील कौतुक आपण करू. आणि सातत्याने कॅमेरामन त्यांना टिपतात. ही क्षणचित्र फार महत्वाची आहेत. आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला खेळतान. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला A1 जोडी ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आपण पाहतात. नकुलजी भांडे यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतो. ऑन स्क्रीन त्यांना आपण पाहिला आता दत्ता शेठ गीते आहेत. बरोबर महाराजांच्या समोर ते बसलेले आहेत आणि महाराजांना हेच म्हणत असतील की एप्रिलला तरी यश येऊ दे. जाऊया मैदानाच्या आत. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला ओ चेंडू हवेत हवेत. डाऊन दी बॉल फिल्डर. बॅक टू बॅक विकेट. बाबूने विकेट मिळवली. फलंदाज बाद. काही स्माइल आहे चेहऱ्यावर नकुलजी भांडे यांच्या. स्लो मोशन मध्ये दाखवलं जातं. वाह, ऑपरेटिंग जबरदस्त होते. रोहित रॉय यांच्या माध्यमातून चांगले ऑपरेटर आहेत, चांगले रील स्टार आहेत, व्हिडिओ क्रिएटर आहेत. ते सध्याच्या घडीला ही चित्र दाखवतात. त्यांचं देखील कौतुक करू. जाव्या मैदानाच्या आत. पण हॅट्रिक इथे टाकलेला हा चेंडू. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या 5-46. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू. पुन्हा एकदा व्हाईट. 2 चेंडू अवांतर सध्याच्या घडीला टाकत असताना बाबू. 2 विकेट जरूर मिळवल्यात बाबूने, पण तो 2 चेंडू त्याने अवांतर खर्च केलेत.
धापलक वाढेल. धापलकावर धावसंख्या 47. 5 टाकलेत बाबूने, 5 टाकलेत प्रथमेशने. 10 बॉल झालेले आहेत आतापर्यंत. स्कोरर देखील टेन्शन मध्ये. इथे बिग हिट, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, बनेल दर्शक. सँडी का धमाका, सिक्सर, षटकार. आणि याच बरोबर ओम साई कलम खांडेचा अर्धशतक धावफलकावर कंप्लीट. 53 ऑन द बोर्ड. या षटकात धावाल्या 29-30. डीजे सध्याच्या घडीला आपण पाहत आहोत तुळशीदासजी भांडे यांना. चेहऱ्यावर थोडीशी निराशा आहे. त्यांच्या जोडीला बांगर साहेब आहेत, भाऊसाहेब, आणि त्यांच्या जोडीला सकाळपासून राजू आहे, म्हणजे काहीतरी गडबड. हे देखील फार महत्वाचं. अशोकदादा बांगर, भाऊसाहेब यांना विनंती आपण या व्यासपीठावर. तुळशीदासजी भांडे साहेब यांनाही विनंती आपण या व्यासपीठावर. प्रेक्षक वर्ग या क्रीडा स्पर्धेचा मोठ्या प्रमाणात आनंद घेत आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. देवीदास दादा शिंगोळे यांनाही विनंती या आपण व्यासपीठावर. फॉरेस्टर आहेत आणि सर्वांचीच वर्णी या क्रीडा स्पर्धेसाठी लाभते. गोलंदाज सय्यद. इथे टाकलेला हा चेंडू बॅकफुटला गेले. फटका चांगला सजवलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे रन आउट. दिगंबरजी शिंगोळे फॉरेस्टर यांना विनंती आपण या व्यासपीठावर. रन आउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. गावच्या संघासाठी कशी होती ते पाहिजे आपल्याला. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आपण पाहतायत कुमार. काय स्टाईल, म्हणजे एखाद्यावर कॅमेरा गेल्यानंतर एक स्टाईल भरपूर चांगली मारली जाते कुमारकडून. कुमार गडगे ऑन स्क्रीन आणि त्यांच्या जोडीला बड्डे बॉय रवी भाय. 21 तारखेला त्यांचा वाढदिवस आपल्याला धूमधडाक्यात पाहायला मिळेल. ते देखील ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात. या क्रीडा स्पर्धेचा ते आनंद घेतात. त्यांचंही सहर्ष स्वागत. महत्वाची लढत. दिनेश आलेत आता. त्यांची कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज सय्यार. ओ बॅकफुटला गेले. वॉट अ शॉट. चांगला फटका. तिथे एक सिंगल जी मात्र पाहायला मिळेल. एक धाव. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 55, लॉस ऑफ 6. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 60च्या आतमध्ये रोखण्याचा आता प्रयत्न असेल टीम देवगावचा. परंतु दुसऱ्या बाजूला कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचे आपल्याला. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला आपण पाहतोय कैलासजी भांडे यांना आपल्या रॉयल एंट्री आपल्या स्कूटीवर ते येतात. फाईट स्कूटी. ओ इथे फुलटॉस. सँडी. सँडी ऑन फायर नाव. सँडीच्या बॅट मधून खणखणीत दर्जेदार लाजवाब फटका. 4 की 6 ते पाहायचं. तिसऱ्या पंचांची मदत. चौकार. 4 धावा. दिनेश कापडीच्या प्रत्येक षटकारासाठी तब्बल 1000चं पारितोषिक महेश कापडे यांच्या वतीनं. इथे टाकलेला हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवे. तिथे क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप बाबू कडून. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. 2 धावा येतील. संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल 61, लॉस ऑफ 6. 6 बाद 61 धावा. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. सागर बाद झाल्यानंतर कुणाला वाटलं नसेल की 4 षटकांमध्ये 60+ धावसंख्या जाऊ शकेल, परंतु गणेश कापडे नावाचं वादळ आज मैदानामध्ये गोंगावलं आणि चांगलीच साथ त्याला या फलंदाजाने दिली. संदेश. ओ इथे वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या वाढेल 62, 62 धावा. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी. आदी टोलेची कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली.
गोलंदाज तयार आहेत. अक्षय बिग हिट स्लॉट मध्ये आला आणि विराट कोहली रोहित शर्मा स्टॅनला सलामी दिली आहे. बॅटर संदेश SMS घेऊन आला मैदानाच्या आत. जबरदस्त फलंदाजी सिक्सर. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटने फटका खेळलाय. दिनेश कापडीचं कौतुक. चांगली रनिंग बिटवीन विकेट. एक आली दुसरीचा प्रयत्न आणि तिथे रन आउट. 69 झाल्यात. 70चं टार्गेट 4 षटकांमध्ये देवगाव टायगर समोर. DJ देवा. आपण पाहताय DJ देवा, कमलाकर गीते ऑन स्क्रीन. सध्याच्या घडीला आपण पाहताय त्यांना. DJ मास्टर त्यांच्या धुंद्यामध्ये ज्या प्रकारचे गाणे ते प्ले करतात सर्वांचीच मनं जिंकतात आणि त्यांच्याच बाजूला कमलाकर गीते आस्वाद घेतात या क्रीडा स्पर्धेचा. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला सुनीलजी माळी सर काहीशी चर्चा करत असताना दिगंबर सरत, त्यांच्या जोडीला राजवत, अशोकजी बांगर साहेब आहेत आणि तुळशीदासजी भांडे साहेब आहेत. प्रत्येक क्षणचित्र टिपले जातात. सर्वांचंच कौतुक या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण करू. भगवा चषक ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला पाहतोय आपण. समालोचन कक्ष, भगवा चषक आणि खेळाडू कक्ष तरी जोडले जात आहेत. रस्त्यावरून देखील अनेक प्रेक्षक वर्ग या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात. फ्लॅग्स, भगवामय वातावरण सध्याच्या घडीला निर्माण झालंय या क्रीडा स्पर्धेत. 31व पर्व या क्रीडा स्पर्धेचं ते सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतं. मिक्स बाय रॉय. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावा ही विनंती राहील. 4 षटक आहेत. 4 षटक निर्णायक राहतील. कुणाल रावची फलंदाजी पाहिजे अनेक प्रेक्षक वर्गाला. बडे मॅच का बडा खिलाडी कोण ठरतोय ते पाहायचंय आपल्याला. समोरच्या संघामध्ये देखील भरपूर मोठी नावं होती. सागर संकेत स्वस्तात बाद झालेत, परंतु ज्या प्रकारे गणेश कापडी आणि संदेशचा खेळ राहिला प्रत्येकाच्याच मनामध्ये स्थान त्या दोन खेळाडूंनी निर्माण केलं. चला लवकर चला बॅटर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ऑन स्क्रीन आपण पाहतायत. आदी टोले, ॲकी टोले आणि त्यांच्या जोडीला कुणाल राव मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. चांगलं लाईव्ह टेलिकास्ट सध्याच्या घडीला 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून प्रत्येक मान्यवरांना देखील टिपलं जातं, प्रेक्षक वर्गांना टिपलं जातं, खेळाडूंना देखील खेळाडूची देखील दखल घेतली जाते. हे फार महत्वाचं. तुम्ही ज्या प्रकारे चांगली कामगिरी करणारे तुमच्या व्हिडिओज देखील अपलोड होतील 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून. कुणाल राव आणि अक्षय टोले अर्थात ॲक्की ऑन स्क्रीन आपण सध्याच्या घडीला पाहतात. या दोन खेळाडूंचा खेळ फार महत्वाचा राहील. त्यांची कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं. चेहऱ्यावर स्मित हास्य कुणाल रावच्या, परंतु फलंदाजीमधून सिद्ध करावं लागेल. कित्येक क्रीडा स्पर्धा तालुक्यासाठी तो खेळतोय, गाजवतोय, परंतु आता गावासाठी लढावं लागेल. ऑन स्ट्राईक तो आपल्याला पाहायला मिळेल. नॉन स्ट्रायकर इनवर ॲक्की टोले ते गोलंदाजी मार्कवर संकेत कापडी यांना आपण पाहाल. लक्ष मोठं आहे. पॉवर प्ले फार इम्पॉर्टंट राहील. 70 धावांचं लक्ष आणि त्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जातो ते पाहायचं. सामन्याला होईल सुरुवात. हे वी गो. पहिला बॉल.
पहिलाच बॉल पंचांकडे हलकस अपील. वाईटची देखील मागणी केली. बॅटिंग करणाऱ्या टीमने घेतलं DRS. DRS बॅटिंग करणाऱ्या टीमने घेतला. ओके, कुणी घेतलं? पंचांनीच घेतलेला. गोलंदाज मला वाटतं मध्ये आला होता गोलंदाजी करत असताना. ओके, एक जण या पटकन. कैलास हे पटकन वर. वॉशरूमला गेले ते. ये तू ये ना. बोलून आम्हाला कळत असत, तुम्हाला काय बोलवलं असतं आम्ही नसतं दिलं. बरोबर आहे एकदम. इट्स फेअर बॉल. चांगला चेंडू राहिला. गोलंदाज तयार आहेत. धर्मेंद्र वर्मा सर यांचा इशारा. तिसरे पंच. गोलंदाज तयार. संकेत इथे टाकलेला हा चेंडू बिगेट करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू राहिला. लगातार दुसरा चेंडू. व्हेरी गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी. गोलंदाज तयार. बिगेट बिगेट बिगेट. आजच्या दिवसातील सर्वात दूरचा षटकार. कुणाल रावच्या बॅट मधून सिक्सर. 6 रन. ऍक्शन रिप्ले फार महत्वाचा राहील. जबरदस्त टोला जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला कुणाल राव यांच्या बॅटमधून. ऍक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. चांगला फटका. स्लॉट मध्ये होता आणि त्याला पार्किंग लॉट मध्ये पोहोचवलं. ही ताकद आहे कुणालची. संकेत गोलंदाजी ट्रॅकवर. इथे देखील बिगिट केलाय. चेंडू हवेत. मॅचची गोल्डन विकेट. संदेश डाऊन दी बॉल. टेकन अ व्हेरी गुड कॅच. कुणाल रावचा खेळ समाप्त. आणि हे कलमखांडे टीमला माहिती आहे कुणाल रावची विकेट म्हणजे 50% सामना. फलंदाज बाद. त्याच्या गडीला विशाल. विशाल चालत थोडस फास्ट. विशाल तुपे. संदेशने कॅच घेतल्यानंतर त्याचं सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळालं. भरपूर चांगला खेळ राहिलाय संदेश या खेळाडूचा. वेगवान गोलंदाज. फलंदाजीसाठी आला तिथे फलंदाजी भरपूर त्याची चांगली राहिली आणि आता विकेट कॅचेस चांगले पकडतो. 6 या धावसंख्येवर पहिला धक्का देवगाव टायगर्स या टीमला. विशाल आलेत आता. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल बॅट न फटका जो मात्र खेळलाय तिथे येथील क्षेत्ररक्षक सागर. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं सागरचं. एक धाव जी मात्र पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. धावफलकावर धावसंख्या 7. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण पाहतायत संकेतला. इथे टाकलेला हा चेंडू वेगात टाकलाय परंतु पंचांचा मात्र अबांतरचा इशारा. व्हाईट बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या वाढेल पोहोचेल ती सध्याच्या घडीला 8 धावा. षटकार चौकारी ते खेळावे लागतील टीम देवगावला. या अगोदर ज्या प्रकारची फलंदाजी राहिले
भरपूर मोठी धावसंख्या तिथेही चेस केले. इथे कशा प्रकारे कामगिरी होते ते पाहायचं. विकेट, मोठा फटका. सागर कापडी बनतील आता दर्शक. एक्कीच्या पाठीमधून सिक्सर. मॅच मध्ये अजूनही आहे टीम देवगाव टायगर्स. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. दापलकावर धावसंख्या 14. वाह, धर्मेंद्र वर्मा सर यांचं फेवरेट संगीत. सध्याच्या घडीला डीजे ऑपरेटर यांचं कौतुक करायला पाहिजे. मला वाटतं धर्मेंद्र वर्मा सर त्यांना भेटून आलेत. त्यानंतर चांगले संगीत ते प्ले करतात. 14 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1. शेवटचे चेंडू 18 चेंडू आणि 56 धावा हे टार्गेट. 18च आस्किंग रन रेट, त्यामुळे मजा येईल या मॅचला. कामगिरी कशा प्रकारे होती. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर सागर कापडी. हे षटक निर्णायक राहील. या षटकामध्ये 15-20 धावा जर आल्या तर मॅच मध्ये हाबी होताना पाहायला मिळेल देवगाव टायगर्स. परंतु दुसऱ्या बाजूला जर कधी 3-4-5 धावांचं षटक जर सागरने हाताळलं तर मॅच मध्ये हाबी होईल देवगाव टायगरच्या विरोधात खेळत असताना ओमसाई कलम कांडे. चला लवकरात लवकर सागर गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. स्ट्रायकर इनवर विशाल. फुलटॉस जाईल आता सीमारेषेच्या बाहेर. प्रयत्न चांगले संकेत कापडीचे, परंतु विशालच्या बॅटमधून आला सिक्सर. षटकार. चांगले होते. ऑन स्क्रीन देखील आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये. संकेत कापडीचा प्रयत्न चांगला राहिला. गोलंदाज तयार आहेत. सागरचा बॉल सोडून दिला. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. वाईट बॉल. संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल 21. 21 धावा. लक्ष जर आपण पाहिलं 70 धाव्यांचं. शेवटचे 17 चेंडू 49. 17 बॉल 49 धावा हे लक्ष. गोलंदाज तयार. सागर इथे टाकलेला हा चेंडू. सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळेल. एक सिंगल या बॉलवर येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु नकार. एक धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 22 या धावफलकावर. 22 ऑन द बोर्ड. 22 धावा. 16 बॉल आणि 48चं समीकरण. कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं आपल्याला. 16 बॉल 48 हे समीकरण. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर सागर. स्ट्रायकर इनवर फलंदाज एक्की टोले. इथे टाकलेला हा चेंडू स्ट्रेट ड्राईव्हचा बेहतरीन स्ट्रोक. एक्की टोले कनीच्या बॅटमधून हा चौकार. 4 रन. देवा अप्रतिम संगीत. चांगलाच फटका सजवत असताना मैदानामध्ये 2 खेळाडू घातक आहेत. आधी अजून येणं बाकी आहे. आणि या अगोदरची मॅच ज्या प्रकारे फिनिश केली होती, खास करून दिनेश टोलेने, तो देखील येणं बाकी आहे. मॅचला मजा येईल. 15 बॉल 44चं समीकरण आहे. सागरच्या या षटकात धावा येत आहेत. गोलंदाज सागर. बिग फटका फसलाय. चेंडू हवेत. डाऊन दी बॉल. दीपक. चूक होत नाही. फलंदाज बाद. विकेट. चला क्षेत्ररक्षण लावा लवकरात लवकर. विकेट महत्वाची होती, ती मिळून दिली. बॅटर आधी आले त्या मैदानाच्या. 14-44 हे समीकरण. चला गोलंदाज तयार. सागर.
बिग हिट, व्हाट अ शॉट, व्हाट अ बॅटिंग. आलाय मैदानाच्या आधी आणि मैदानाच्या बाहेर देखील ऐवज टिपलाय. व्हाट अ कॉट. नंतर त्यांचं सेलिब्रेशन. मैदानाच्या बाहेर आणि तेच कायला सांगत असताना घेतलाय झेल मैदानाच्या बाहेर. 13-38 हे समीकरण. मॅचची हवा वाढली आहे सध्याच्या घडीला. गोलंदाज तयार आहेत. बिग करण्याचा प्रयत्न, फटका फसला परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि पाहता पाहता ओ कलेक्शन खराब आहे. 2 धावा येतील. संघाची धावसंख्या वाढेल. 34, 34, 12 चेंडू 36 धावा. मंदारने पकडलेला जबरदस्त झेल मैदानाच्या बाहेर आणि भवितव्य आहे आंबेळेचं. हा चला चला लवकरात लवकर थोडस फास्ट चला. 12-36 हे समीकरण. संधी डीजेला. चला दिनेश थोडस फास्ट. 12-36. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. गणेश गणेश कापडी. स्ट्रायकर इनवर विशाल. आता विशालला जिम्मेदारी बरं क्रिकेट खेळावं लागेल. 2 षटकं झाली होती त्यावेळेस ओम साई कलम खांडे होते. 3-23 आणि आता 34 धावा बनवल्यात देवगाव टायगर्सने. 2 फलंदाज त्यांचे बाद आहेत म्हणजे 11 धाव्याने पुढे आहेत. परंतु 30 धावांचं जे षटक होतं त्या 30 धावा बनवल्या जातील का एका षटकात ते आपल्याला पाहिजे. गोलंदाज तयार. गणेश. स्ट्रायकर इनवर. बॅटर विशाल. पहिलाच बॉल. चांगला फटका जो मात्र पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षकाला मोठी चेस. दीपक. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा या बॉलवर येतील. संघाची धावसंख्या 36, 36 धावा ज्या मात्र पाहायला मिळतील. 11 चेंडू 34 हे समीकरण मॅच जिंकण्यासाठी टीम देवगाव टायगर्सला. जाऊया मैदानाच्या आत. इथे टाकलेला हा चेंडू. सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळाला. 1 सिंगल या बॉलवर येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. आधीला स्ट्रायकर इनवर आणायचं हीच मानसिकता पाहायला मिळाली विशाल कडून. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. 37, 33 बनवायच्यात. 10 चेंडू 33 धावा. 33 धावा 10 चेंडू. भगवा चषक 31व पर्व. मैदानाच्या चौपेर प्रेक्षक वर्गाची गर्दी पाहायला मिळते. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. ओ दांडी दाखवली आणि दांडी वाकवली. गोलंदाज गणेश. जबरदस्त चेंडू. फलंदाज बाद. मैदानाच्या आत. बॅटिंगला आलाय दिनेश. गोलंदाजी करतोय गणेश. 9 बॉल 33. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकरात लवकर. ओम साई कलम खांडे जास्त विलंब करू नका. लगेच क्षेत्ररक्षण लावा. गोलंदाजी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहिजे. गोलंदाज तयार.
गोलंदाज तयार, स्ट्रायकर एंडवर दिनेश, गोलंदाजी मार्कवर गणेश. 9 चेंडू 33 धावा हे समीकरण. 9 बॉल 33. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा पाहायला मिळाला. अजून एक चेंडू डॉट. गणेश कापडीने कमाल केली या मॅच मध्ये. फलंदाजी करत असताना याच एंडने याच ओव्हर मध्ये त्याने धावा बनवल्या होत्या 30. शेवटचे 8 चेंडू 33 धावा. मोठे फटके खेळावे लागतील. कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाजी ट्रॅकवर तयार. फुल टॉस, बिग हिट केलाय, डाऊन दी बॉल. सागर कापडी कॅच झालाय, फलंदाज बाद. अजून एक धक्का. बजाव. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश टोले. चांगला झेल सागरकडून. गणेशने या षटकात कमालीची गोलंदाजी केली. जबरदस्त कामगिरी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना इथे अजून एक चेंडू डॉट. व्हेरी गुड बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजीचा प्रात्यक्षिक. षटकाची होईल समाप्ती. धावफलकावर धावसंख्या 37. 6 चेंडू बनवायच्या 33. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला संदेश. सहा बॉल 33 धावा हे लक्ष्य. 6 गेंद्यावर 33 रन. चला, वेळ वाचवणं फार बंधकारक राहील, याची नोंद घ्या. वेळ वाचवा. 6 गेंद्यावर 33 रन. पहिलाच बॉल चांगला राहिला. व्हेरी गुड बॉल. संदेश फलंदाजी जबरदस्त. गणेश फलंदाजी जबरदस्त. आता गोलंदाजी गणेशने चांगले टाकले. संदेशची कामगिरी कशी होते ते पाहायचं. 5 चेंडू आणि 33 धावा. ओम साई कलम खांडे, विपक्ष देवगाव टायगर्स. गोलंदाज तयार. संदेश बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता डायरेक्ट हिट धोकादायक ठरू शकले असते. 2 धावा येतील या बॉलवर. 4 बॉल 31. 4 बॉल आणि 31 धावा. चार बॉल 31. गोलंदाज तयार. चांगला चेंडू राहिलाय. भन्नाट वेग. मला वाटतं सागर कापडी, तदनंतर संकेत कापडी, गणेश या तिघांनी गोलंदाजी केली. त्यापेक्षा जास्त वेग आहे या गोलंदाजाकडे आणि तो त्याच्या अचूकतेवर जर ठाम राहिला तर भरपूर चांगली गोलंदाजी करू शकतो आणि भविष्य ठरू शकतो कलम खांडे टीमचं. चांगली गोलंदाजी करतोय संदेश. 3 बॉल 31 धावा. अजून एक चांगला चेंडू विशाल साडी. जबरदस्त गोलंदाजी. सुंदर गोलंदाजी. 4 चेंडू टाकलेत, फक्त 2 धावा. 2 बॉल 31 ची आवश्यकता. दिवस क्रमांक 4 भगवा चषक 31व पर्व आणि 4थ्या दिवसावर नाव कोरण्यासाठी आता तयार आहे. 2 बॉल लीगल बाकी. ओम साई कलम खांडे. इथे टाकलेला बॉल. चेंडू हवेत. प्रयत्न चालू आहेत दिनेश कडून, परंतु नाही. दुसरे क्षेत्ररक्षक आले, त्यांनी बॉल कव्हर केलाय. 2 धावा. 1 बॉल शिल्लक. 29 ची आवश्यकता.
चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं तिथे आर्मी मॅन्स कुणाल कडून. शेवटचा एक बॉल 29. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. एक बॉल 29. भगवा चषक दिवस क्रमांक 4 ओम साई कलमकांडे टीम बक्षीस पात्र फेरीत दाखल. डीजे कैलास